आनंदी, तू कशाला रडू राहिली? तुझी काही गलती आहे? तुझी काही गलती नाही आहे. तू सर्व ब्लेम स्वतःवर नको घेऊ. मी किती स्वार्थी बनली होती ना बरं. माझ्या आईनं मला फोन करून बोलवलं तर मी गुपचूप एकटीच निघून चालली होती. हे बी विसरली होती मी की दरवर्षी माझ्यासोबत विशाखाताई येत असते म्हणून. तुझी काय गलती आहे? नाही राहिली तुला आठवण? मग आता स्वतःला ब्लेम काय देतं? नाही, गलती माहीच आहे गलती. आईनं जाई मला म्हटलं ना तू येऊन जाय म्हणून अधिक महिन्याले, मी ना तेव्हाच म्हणायला पाहिजे होतं आईले. आई, मी एकटी अधिक महिन्याला येत नाही. जर विशाखाताई माझ्यासोबत येईन तर मी बी येईन. त्याची काही मजबुरी असन. कायची मजबुरी वा? कायची मजबुरी? माया तर अधिक महिना करतच आहेत ना ते लोक. करतच आहे ना. जास्त नाही तर कमीच करायला पाहिजे होतं. आम्हाला काही लय सारं नाही पाहिजे ना. एखादी साडी बी असती ना 100-150 रुपयाची तर खुशी खुशी एक्सेप्ट केली असती. आपल्या घरी का काही कमी आहे का? कायची कमी आहे का? काहीचीच नवई नाही आम्हाला, काहीचीच नवई नाही आहे. पण एक ती खुशी असते मायबापाच्या घरची पोरीले. पैसे नव्हते तर सांगायला पाहिजे होतं. मी ना पाठवले असते पैसे. तुले कायले पैसे मागती नव्हते? ताईले चांगलं बी वाटन का? पोरीपासूनच पैसे घेऊन पोरीचाच अधिक महिना करा. पण विशाखा ताईले बोलवायला पाहिजे होतं ताईनं. ताईले कसं सगळं पराया समजलं. एक तर मग पहिले चाल नव्हती पाळायला पाहिजे. विशाखा ताईले घेऊन जायची आणि जर चाल पाळली तर ते पुरी करायला पाहिजे होती ताईनं. हो, तुझी गोष्ट तर बरोबर आहे. तुझ्या आई बाबांना पहिले चाल नव्हती पाळायला पाहिजे, मग विशाखा वहिनीला घेऊन जायची. मग चाल पाळली तर पुरं करायला पाहिजे होतं. विशाखा ताईले किती खराब वाटलं असं. किती खराब वाटलं असं ताईले. मग आईनं फक्त मला बोलवलं, ताईले नाही बोलवलं, नाही का? हो, खराब तर वाटलं असन. काय करावं बाई, काही समजून नाही राहिलं. इकडे आनंदी रडू राहिली, तिकडे विशाखा ताई रडू राहिली. कोणाला सांभाळावं काही समजून नाही राहिलं. तुला तर माहेरी झाले नाही भेटत आहे म्हणून तू एवढी रडत आहे का आनंदी? जर अशी गोष्ट असेल तर सांग मला, सांग. आता घेऊन जातो तुले, सध्याच घेऊन जातो. हो आनंदी, तुले करमत नसन, तुले झाले नाही भेटत आहे म्हणून एवढा रड येत असन तर सांग. आता तुले भाऊजी नेऊन सोडतात. तसं बी तुझ्या आई बाबानं तुले बोलवलेलं आहे. ते वाट पाहत असतील तू चालली जाय. ताईले खराब वाटन. ताईनं नाही बोलवलं विशाखा ताईले. तो ताईचा स्वतःचा फैसला आहे. काही असून गोष्ट, काही असून त्याची मजबुरी समजायला पाहिजे तुला. एकाच पोरीचं करू शकत असतील ते. मग ताईला असं वाटलं बाप्पा मानलेल्या पोरीला काय बोलवा, आपल्या सगळ्याच पोरीला बोलवा अधिक महिना करायला, नाही का? हो, असं बी असू शकते. विशाखा ताईचं तू टेन्शन नको घेऊ. मी जेव्हा जाईन ना अधिक महिन्यासाठी तेव्हा माझ्यासोबत विशाखा ताईला घेऊन जाईन मी. तू चालली जाय, तू या अधिक महिना करू नये. विशाखा ताईची काही काळजी नको करू. थोड्याशा नाराज झालेल्या आहे त्या, अजून नाराज होतील थोड्याशा, पण मी ताईला घेऊन जाईन ना. तू चालली जाय, ये तू अधिक महिना करून. हो आनंदी, अशी नाराज नको हो तू चालली जाय ना. मी घेऊन जातो तुले. तयारी तर झालेलीच आहे तुझी. चल, मी घेऊन जातो. नाही म्हटलं मी ना एक बार, नाही म्हटलं ना, नाही तर नाही. माझ्यासोबत विशाखा ताई येईल तर मग मी अधिक महिन्याला माहेरी जाईल, नाही तर मी जाणार नाही. नाही म्हणजे नाही. मी विशाखा ताई बिना तर जाणारच नाही ना, जाणारच नाही मी. आनंदी, काऊन नाही जाशील तू? काऊन नाही जाशील अधिक महिन्याले? मी नाही चालली म्हणजे तू बी नाही जाशील का? मी तुझ्यासोबत आलीच पाहिजे, हे जरुरी आहे का? जरुरी आहे का हे? पण विशाखा ताई, तुम्ही नाराज झाल्या ना, तुम्हाला खराब वाटत आहे ना? अरे कोण म्हणते मी नाराज झाली मला खराब वाटत आहे? थोडंसं वाटलं होतं तात्पुरतं, आता काही नाही वाटत आहे. तू चालली जाय ना, तू चालली जाय. तशी बी आई बाबा वाट पाहत असन, चालली जाय तू. माय काय मला आदत आहे, मला आश बी नाही आहे कुठून. सगळे लोकच तर हुंगत नाही. मला कधी कोणा अधिक महिन्याला नेलंही नाही आणि मी कोणापासून अपेक्षा ठेवली बी नाही. तू आई बाबांना जेवढ्या वर्ष नेलं मला, आपल्यासोबत मान सन्मान केला, साडी चोळी घेतली, बस झालं. झालं ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. अरे मला त्याच्यापासून काही गिला नाही आहे, काही शिकवा नाही आहे, काही त्याच्यापासून अपेक्षा बी नाही आहे मला. मी पहिली मानलेली पोरगी, तू पहिली सगळी पोरगी, तू या संग त्याचं रक्ताचं नातं आहे आणि तुला न्यायला बी पाहिजे ताई ना, तुझ्या हक्क आहे. माय काय बाप्पा, मी मानलेली पोरगी, नेली नाही नेली, पण तू तर त्याची सगळी पोरगी आहे ना. खरं आनंदी, मी खरं म्हणतो, तू लय नशीबवाली आहे, लय भाग्य घेऊन आलेली आहे तू, की तुले एवढे चांगले आई बाबा भेटले, तुले माहेर भेटलं. तू खूप नशीबवाली आहे. माय काय, पहिलेही माहेर नव्हतं, आता बी माहेर नाही आहे. भेटलं ना, 4 दिवसाचं माहेर भेटलं मला बी. राहिली तिथं 2-3 वेळा त्यासोबत आली, झालं ना, झालं. मला 5 होतं माहेरी जाऊन कसं वाटते पोरीले. तर मी गेली ना माहेरी, माझी इच्छा पुरी झाली. आणि नेहमी मला घेऊन जातील ते, कमी खर्च लागते का? तसं बी त्याच्या रुसाचा मला अधिकार नाही आहे त्याच्यावर रुसाचा मला अधिकार. तू त्याची सगळी पोरगी आहे, तू रुसू शकतो त्याच्यावर, मी नाही रुसू शकत. मला नेलं काऊन नाही, मला म्हटलं काऊन नाही. माझा अधिकारच नाही आहे. मी काय मानलेली पोरगी, तोंडानं असं म्हटलं बाप्पा आनंदी माई पोरगी आहे तर तू बी आजपासून माई पोरगी आहे, हे एवढं म्हटलं ना, एवढंच माझ्यासाठी लय झालं. एवढं म्हणाले बी लय मोठं मन लागते माणसाचं. बाबानं तोंडापुरतं पोरगी तर म्हटलं ना मला, आणि मी ना ताईले बाबा म्हटलं. मला बाबाही भेटले, आईही भेटली, मला माहेर बी भेटलं, 4 दिवस माहेरी राहिली बी, झाली ना, इच्छा पुरी झाली माईवाली. बाबानं लय केलं माझ्यासाठी, लय केलं. आता ताईनं मला नेलं बी नाही ना, तर मला काही गम नाही आहे. पण तू जाय, तू त्याची सगळी पोरगी आहे, तुले ताईनं बोलवलं, तू इथे वाट पाहत असन, आणि तू काय मा कारणानं जाऊ नाही राहिली. विशाखा ताईला नेत नाही आहे तर मी बी नाही जात, असं थोडी ना असते. मला नाही नेलं तर तू नाही जाशील. ही कोणती गोष्ट झाली बाप्पा? माझ्यानं तू जाणं तू कॅन्सल नको करू. तू चालली जाय आपल्या माहेरी. अधिकचा महिना चालू आहे, जाय. आई बाबा वाट पाहत असन तुझी. काय उभी इथं, उठ ना, तयारी कर, जाय लवकर. जगदीश भाऊजी घेऊन जा आनंदीले. वहिनी नाही येत म्हणते ते. सांगितलं मी तुला समजव. चांगली पोरगी आहे ते, ऐकते ते. मी बहीण आहो तिची मोठीवाली, मला मोठी बहीण मानते ते. माया नाही ऐकीन का ते? जाय बाई, जाय आनंदी. ताई, किती आसानीनं एवढ्या मोठ्या गोष्टी केल्या तुम्ही ना, किती आसानीनं. माहीत आहे मला, तुम्ही चेहऱ्यावर खुशी दाखवताय, पण अंदरून खूप दुःखी आहे तुम्ही, खूप दुःखी आहे. तुमचं दुःख मी साफ पाहू शकतो.
चेहऱ्यावर जे स्माईल आहे ना तुमच्या याच्या मागं खूप दुःख लपवलेलं आहे तुम्ही ना, खूप दुःख लपवलेलं आहे. आनंदी बरोबर बोलत आहे. ताईनं फक्त चेहऱ्यावर स्माईल आणलेली आहे, या स्माईलच्या मागं खूप दुःख लपलेलं आहे. काय दुःख लपलेलं आहे? काही दुःख गिक्क नाही लपलेलं. काही बोलू राहिल्या तुम्ही. खुश आहो मी, खूप खुश आहो. ते का माझे सगळे मायबाप आहे जे त्याच्यावर ऋषीन मी, आणि त्यानं मला नेलं नाही, मला बोलवलं नाही तर मला खराब वाटेन. मी मानलेली पोरगी आहो. जाऊ दे, काही नसतं असं. कोणाला माहीत दुःख नाही दिसत, तुम्हाला कसं काय दिसायला काय माहीत बापा. ताई ताईगी काही नाही. मोहिनी तू काही बोलू नको. आनंदी जाय, तू जाय, ये मस्त अधिक महिना करून. तिकडे कुठं कुठं घुमायला गेली होती, काय काय खाल्लं काय काय नाही खाल्लं, तुला कोणा साड्या घेतल्या, किती साड्या घेतल्या, मला सरळ दाखवशील बरं आल्यावर. हां सरळ सांगशील मला काय काय झालं तिकडे. हां ताई चल, ताईगी काही नाही, चुपचाप ना जाय, तू जाय. ताई एक बार म्हटलं ना मी ना, तुम्ही माझ्यासोबत नाही असाल तुम्ही जाणार नाही. म्हटलं ना मी ना, म्हटलं ते म्हटलं. मी नाही जाणार म्हणजे नाही जाणार. आता तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी नाही जाणार. मोहिनी ताई तुम्ही चालल्या जा. आणि तुमच्या भावाला फोन करा, तुम्ही चालल्या जा अधिक महिना करायला, मी नाही जाणार. बापा आनंदी काऊन? नाही नाही तुम्ही चालल्या जा, मी नाही जात. जाऊन येऊन जाय ना तू. नाही नाही मी नाही जात. आता या विषयावर मला डबल बोलायचं नाही आहे, चालली मी. आनंदी ऐक ना, आनंदी आनंदी. आता माय बाई व या पोरीला किती समजून सांगितलं बाई, किती समजून सांगितलं, ऐकतच नाही पोरगी, ऐकतच नाही. मोठी जिद्द आहे बाप्पा. आता सर्वजण काय म्हणतील, विशाखाच्या नाही चालली नाही, विशाखानं तिला बैकून दिलं, विशाखाला नेलं नाही म्हणून विशाखाची जीवार आली. आनंदीला बी जाऊन दिलं तिनं अधिक महिन्याला. कोण म्हणीन ताई असं? म्हणतात तो बाई लोक म्हणतात, म्हणणाऱ्याची काही कमी नाही आहे. कोणी नाही म्हणेन असं. लोक म्हणतीनच ना आनंदीला बैकून दिलं मी ना, मला नाही नेलं म्हणून माझी जीवार आली, आणि मग मी ना आनंदीला बैकून दिलं. कोण नाही म्हणेन असं. आणि आनंदी का लहान आहे का? आनंदीला का समजत नाही का काही? सारं समजते तिले. आणि मला असं वाटत आहे आनंदी जे करत आहे ते बरोबर बी करत आहे. आनंदीच्या आईबाबानं तुमच्यासोबत गलत केलं. एक तर मग पहिलेच त्यांना चाल नव्हती पाळायला पाहिजे, तुम्हाला घेऊन जायची. चाल पाडून दिली, तुम्हाला घेऊन जायची, माई पोरगी आहे म्हणून. आता ताईला असं वाटलं लय खर्च होईन बापा, 2-2 पोरीले आणू तर, म्हणून आपल्या सगळ्या पोरीले घेऊन जा. मानलेल्या पोरीले कोण हुंगते, तिले नाही बी आणलं तर चालते, ते कोणती आपली सगळी पोरगी आहे, मानलेली आहे. असं करायच्या वेळेस ताईला समजलं नाही का? एक तर मग पहिलेच चालणे होते पाडते, मग दुःख बी नसतं झालं नाही का? जाऊ दे मग, काही बोलू नको. आई बाबाची बी काही मजबुरी असन. काय मजबुरी होती? काय मजबुरी होती? ते लगे तुम्हाला सस्त्या मस्त साड्या बी नव्हते घेऊ शकत का? कशी बी 100-150 रुपयाची साडी बी घेतली असती तुम्हाला, तुम्ही त्या साडीत बी खुश असत्या. माहेरची साडी हे आखरी माहेरची साडीच असते. त्या 100 रुपयाची साडीमध्ये बी एवढी खुशी लपलेली असते की खूप. ती जे आपल्या सासरच्या 1000च्या साडीमध्ये बी आपल्याला जे खुशी नाही होत ना, ते 100 रुपयाच्या साडीत खुशी होते. तुम्हाला काय साडी बी नव्हती घेऊ शकत का? ते खाऊ पिऊ बी नव्हते घालू शकत का? काही करू नका बापा जास्त. नाही आहे पैसे तर साड्या तर घेऊ शकले असते ना तुम्ही. काही म्हणा पण विशाखाताई तुम्हाला खराब वाटलं तर चालीन बा, पण मी बोलतो तोंडावर. त्याचं मनच नव्हतं तुम्हाला घेऊन जायचं, मनच नव्हतं. पैसे आदल्याची तर गोष्ट करूच नका तुम्ही. 100 200 रुपयाच्या साड्या तुम्हाला घेऊ नाही शकत, एवढं तर गरीब काही आहे नाही आनंदीची आई बाबा. एवढं तर करूच शकतात आपल्या पोरीसाठी. खा प्यायला खर्चच किती लागते खर्च. नेणारा माणूस आहे ना कसं बी नेते, पण त्याची नियतच नाही आहे तुम्हाला घेऊन जायची. तुमची नियतच नव्हती घेऊन जायची तर पहिलेच काय चाल पाडली. आणि आनंदी बी कुठं गलत नाही आहे, तिचंही बरोबर आहे. आनंदी हे आनंदी. मोहिनी वहिनी राहू द्या, विशाखा वहिनी काही समजेल नाही. विशाखा वहिनीसोबत ताईनं गलत केलं ना? हो, आनंदीच्या आई बाबांना विशाखा ताईसोबत गलत केलं. तैली बोलवायला पाहिजे होतं, जास्त नाही तर थोडंसंच करायला पाहिजे होतं. पण विशाखा वहिनीला पण घेऊन जायला पाहिजे होतं. ताईनं चाल पाडली ना, विशाखा वहिनीला बी घेऊन जायची तर घेऊन जायला पाहिजे होतं. जास्त काही नाही तर थोडंसंच करायला पाहिजे होतं. मग नाही तर काय भाऊजी. विशाखा वहिनीला बी वाटत आहे ताईनं गलत केलं म्हणून, ताईला दुःख बी आहे या गोष्टीचं, पण ते आपलं दुःख अंदर लपवत आहे, कोणाला सांगत नाही आहे. ताईला असं वाटत आहे जर मी काही म्हटलं आणि माझं दुःख दाखवलं तर आनंदी बी आपल्या मायबापाच्या घरी जाणार नाही, असं वाटत आहे विशाखा वहिनीला. बरोबर बोलले भाऊजी तुम्ही, मला असंच वाटत आहे. पाय तुम्ही कुठं गेले तिथं. चला मी बी येतो. आता माय बाई व आनंदी आली का नाही अजून? सकाळची संध्याकाळ झाली माय बाई. येतो म्हणे आज, येतो म्हणे आलीच नाही. मी तर स्वयंपाक पाणी सारं बनवून ठेवलाय. आली काऊन नाही अजून पोरगी? आतापर्यंत तर यायला पाहिजे होती. 2 वेळा फोन लावला तर पोरीनं फोनही नाही उचलला माया. आली काऊन नाही? कधी येते काय माहित नाही माय पोरगी. किती वाट पावरली मी मा पोरीची. किती दिवस झाले आमच्या दोघी मायलेकीची भेटच नाही आहे. अशी देवासारखी वाट पावरली माय बे मी, पण आलीच नाही अजून. फोनही नाही उचलू राहिली. येऊ द्या आता आनंदीले, काय कशी बोलतो तिथे मी. पण आली काऊन नाही? आतापर्यंत तर यायला पाहिजे होती. सकाळी फोन आलता तिचा मला, अर्धा 1 तासात निघतोच म्हणे आम्ही. मी म्हटलं माय बाई येऊन जाईल लवकर, आलीच नाही. कधी येते काय माहित माय बाई. गोकुळा काय व आले का तुम्ही? कुठं गेले होते तर? काही नाही व, मोठं स्टँडवर बसलेलो होतो, वाट पावलेलो होतो पोरीची. मोठं स्टँडवर काय गेले होते तुम्ही? मोठं स्टँडवर काय येते ते पोरगी? आपली पोरगी का बस नाही येते का? तिच्या घरी स्वतःची कार आहे बापा. माझी पोरगी कार नाही येते. अरे हो, पण तिथूनच येते ना. पाहू राहिलो होतो कोणती कार येते का काही येते का, पण कारगिर काही आलीच नाही कोणाचीच. मग चालला आलो बा घरी. कधी येतात काय जुने या पोरी? ह्या पोरी म्हणजे? आनंदी आणि विशाखाबाई दोघी बी येतील ना. हाय जा माणसाले विशाखाची आठवण. असं वाटते मानलेली पोरगी नाही आहे, सगळीच पोरगी आहे माणसाची. इथं एका पोरीचं तर होत नाही, 2-2 पोरीचं कुठं करावं बापा. बरं केलं मी ना आनंदीला एकटीलाच बोलवलं, विशाखाचा विषय बी नाही काढला मी ना. येऊन जाय म्हटलं तू, असं म्हटलं फक्त.
विशाखाला बोलवलंच नाही. आणि या माणसाला सांगा नाही लागेल. या माणसाला सांगितलं ना ते हे माणूस तर बस चांगली पिटाईच करीन नाही. मानलेली पोरगी आहे ना बापा या माणसाची. मानलेली पोरगी सगळ्या पोरीसारखंच पाहिजे त्या विशाखाला. या माणसाजवळ तर सगळ्या पोरीचा जेवढा लाड नाही आहे तेवढा मानलेल्या पोरीचा लाड आहे. चला आता आपल्या 2-2 पोरी येतील. अधिकचा महिना चालू आहे. विचार्या विशाखाबाईले तर मायबाप नाही आहे, तर आपणच तिचे मायबाप. ज्या पोरीले मायबाप नाही आहे आणि तिले आपण मायबापाचं प्रेम देऊ राहिलो, तिचा अधिक महिना करू राहिलो, याच्याहून जास्त पुण्याचं काम तर कोणतं आहे नाही. गोकुळा खरं लय पुण्य लागेल तुले, लय पुण्य लागेल. तिना मायबापाच्या पोरीले तू माहेर देऊ राहिली, तिचं अधिक महिना करू राहिली, खूप पुण्य लागेल तुले. तुम्हालाच माहित आहे बापा पुण्य लागते का नाही लागत. तर मला काही माहित नाही बापा पुण्य लागते का नाही तर. समजत नाही तुले, काही नाही समजत. हो बापा तुम्हाला समजते सर. पोरी आल्या नाही ना पण अजून. येतील ना येतील. काय माहित विशाखा येते का नाही येत तर. काऊन? विशाखा काय विशाखाले तिचा मामा घेऊन गेलेला आहे म्हणते तिच्या घरी अधिक महिना करायला. माहित नाही आपल्या घरी येते का नाही येत तर. तुला कोण सांगितलं? मले कोण सांगितलं असं माहित पडलं मला. नाही नाही येणार, विशाखाबाई येणार आपल्या घरी. माहीतच पडेल आता आल्यावर आनंदी येते का नाही येत तिच्यासोबत तर. काय माहित अजून काऊन नाही आल्या पोरी, तर फोन लावा लागेल ताईले. आता नाही या माणसाला काही फोन नाही लावू द्यायला पुरत. लावतो ना मी लावतो फोन. थांबा मामा फोन घेऊन येतो मी. आता कुठं जातं अंदर फोन आणायले? आहे ना माझ्या खिशातनी फोन. थांब लावतो मी. लावतो ना मी लावतो ना. आहे ना माझ्याजवळ. टलक 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 टलक. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता ते सध्या उत्तर देत नाही. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. बापारे फोन कोण उचलू राहिली पोरगी? म्हटलं ना तुमचा फोन नाही उचलत ते नाही उचलत तुमचा फोन. माझ्या फोनून केला ना तो उचलेन ते. मी लावतो फोन थांबा. चुप रे, डबल लावतो. टलक 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 टलक. काय आहे काय फोन करू राहिले मला? आनंदी बाई अशी कोण बोलू राहिली तू? मी बोलू राहिलो ना बाबा. माहित आहे मला बाबा बोलू राहिले म्हणून. माझ्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह आहे तुमचा. काय झालं बाई अशी कोण बोलू राहिली? मी तर हे विचारायला फोन केलता तुले, कधी येऊ राहिली बाई? अजून आली काऊन नाही? निघाली होती ना तू घरून, अजून पोचली काऊन नाही? नाही येणार आहो बाबा मी नाही येणार आहो. काऊन बाई? काय झालं आमच्याच्यानं? काय गलती झाली? गलती तुमच्याच्यानं नाही झाली. गलती तर माझ्याच्यानं झाली. म्हणजे तुम्ही माझ्या आई बाबा आहे. मला वाटलं नव्हतं एवढं खराब मन आहे म्हणून तुमचं. बाई काऊन रडू राहिली तू? काय झालं? आता नाही बाई आनंदी रडू राहिली. काय झालं माहिती घरी भांडण गिणं तर नाही झाले. नाही येणार मी तुमच्या घरी नाही येणार कधी नाही येणार. असं काय केलं बाई आनंदी आम्ही ना? बाई आनंदी तुझ्या बाबाच्यानं काही गलती झाली का? मी नाही आले पाहिजे होतं का घ्यायला? आली असती मी मग पायाने बी आली असती. तशी काही गोष्ट नाहीये मग काय गोष्ट आहे? सांगतो करी बाई. बाबा जसं तुम्ही विशाखा ताईले आपली पोरगी मानत नाही ना तसं मला बी मानू नका मला बी आपली पोरगी. बोलून जा की तुमची कोणती पोरगी बी आहे म्हणून. बाई तू काय बोलत आहे मला काही समजत नाहीये. बाबा तुम्ही ना हर दिवाळीले मला आणि विशाखा ताईले सोबत नेलं. तुम्ही काय म्हटलं होतं विशाखा आजपासून माझी पोरगी आहे. हो हाय विशाखाबाई माझी पोरगीच आहे. जशी तू माझी पोरगी आहे तशी ती माझी पोरगी आहे. असं म्हटलं होतं ना तुम्ही ना. जशी आनंदी माझी पोरगी आहे पाई विशाखा आजपासून तू माझी पोरगी आहे. हो. आता काय झालं आता काय झालं? तुम्ही ना मला बोलवलं अधिकच्या महिन्याले आणि विशाखा ताईला बोलवलं का? विशाखा ताईला नाही बोलवलं तुम्ही ना. बाई विशाखाबाईला कोण म्हटलं येऊ नको म्हणून? तू एकटीच आहे. कोण म्हटलं? ऐकतं म्हणे आनंदी तू येऊन जाय. विशाखाबाईचं नाव बी नाही घेतलं. विशाखाबाईला बोलवलं बी नाही. विशाखा ताईचं किती मन दुखलं ताईचं. आणि वरतून आत्या ताईला बोलल्या ते अलग. मी तर दोघी बहिणीला बोलवलं होतं, दोघीला बोलवलं होतं. बाबा तुम्ही लय भेदभाव करता. पण बाबा सगळ्या पोरीमध्ये मानलेल्या पोरीमध्ये खूप भेदभाव करता तुम्ही. नाही बाई आनंदी माय ऐक तू. मी दोघी बहिणीला सोबत बोलवलं होतं, मला माहीतच नाही. माई बाई व या माणसाले माई चालाकी समजली बाप्पा. पयाला पुरती इथून पयाला पुरते. आता समजलं मला. हो ना हो हे काम गोकुळाचंच आहे. पयाला पुरती इथून. ए आनंदी फोन ठेव. त्यासोबत थोड्या वेळात बोलतो मी. फोन ठेव. पहिली या गोकुळाची काढतो. बाई आनंदी ठेव फोन. त्यासंग नंतर बोलतो मी. काय झालं बाबा? तुला नंतर मॅटर सांगतो, पहिले तू फोन ठेव. गोकुळा हे गोकुळा. आता माय बाई व हे सर्व कारस्थान माया आहे. समजलं. गोकुळा इकडे. काय झालं व कधी येते? उद्या येते का आनंदी? इकडे पहिले तू. नाही ना मला काम आहे थोडं. मी काम करून येतो. इकडे म्हटलं ना. काय झालं? काय म्हटलं आनंदी ना? तुला काय म्हटलं होतं मी ना? काय म्हटलं होतं? तू मला म्हणत होती फक्त आनंदीला आपण अधिकच्या महिन्याला बोलू, तिचा अधिक महिना करू असं म्हटलं होतं ना मला. हो माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुला काय म्हटलं होतं मी ना? काय म्हटलं होतं? दोघी पोरीले अलग अलग फोन करशील आणि अलग अलग फोन करून बोलवशील म्हटलं होतं का नव्हतं? म्हटलं आनंदीला बी म्हणशील बाई अधिकच्या महिन्याला ये, आणि विशाखाला बी फोन करशील आणि म्हणशील की बाई अधिकच्या महिन्याला ये. म्हटलं होतं का नव्हतं तुला? हो म्हटलं होतं. मग तुला फक्त आनंदीला फोन केला, विशाखाबाईला फोन नाही केला. म्हटलं बाप्पा आनंदी राहील त्या आनंदी सोबत येऊन जाईल. माझ्या दिमागातूनच निघून गेलं. दोघीला अलग अलग बोलायला पाहिजे होतं म्हणून. असं लय चालाक आहे ना तू, लय चालाक आहे. मला माहित आहे ना विशाखाबाईचा रागच करतो तू. माहित आहे मला. विशाखाबाई आपल्या इथे येते तर ताई लय जुवार येते. माहित आहे मला. माहित आहे तू विशाखाबाईचा रागच करतो. नाही हो बाप्पा असं काही नाही असं. माहित आहे मला कसं आहे तुझं मन कसं आहे ना ते बी मला माहित आहे. तुझे कोणते पैसे चालले? तुझ्या कोणत्या बापाच्या घरून पैसे आणून राहिली तू? मी माझ्या पोरीचा अधिक महिना करू राहिलो त्याच्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? मी कशी पैसे आणू काही करू मान्य करतो. मी गरीब आहो. मी गरीब पण एवढा बी गरीब नाही आहो की पोरीचा अधिक महिना नाही करू शकेन. तुला म्हटलं होतं मी ना मी काही करीन पण पोरीचा अधिक महिना करीन म्हटलं होतं ना. दोघी पोरीचा अधिक महिना करीन. तुला कोण हुशार काय करायचं म्हटलं होतं आणि तू ना विशाखाबाईला कोण नाही बोलवलं. गलती बी माहीत आहे गलती. मी ना आपल्या पोरीला आणायला स्वतःच झाले पाहिजे होतं. तुझ्या भरोशावर नव्हतं ठेवायला पाहिजे. नाही म्हटलं बाप्पा आपल्याजवळ पैसे नाही आहे तर म्हणून मी नदी काही सांगितलं नाही विशाखाले. तुला कोणता फरक पडू राहिला? बापाच्या इथून कोणते पैसे आणून राहिली तू? पैसे माय, घर माय, दार माय आणि पोरी बी माया. तुला कोणता प्रॉब्लेम आहे?
तू हे कोणते पैसे चालले, तुला कोणता फरक पडू राहिला? त्या मायबापाचे तू पैसे आणवाली का तू? नाही. मग तू बोलू काय राहिली म्हणतात ती? हां, माई पोरगी आहे, मी बोलवीन. खरं गोकुळा, खरं लय मन खराब आहे तुझं, खरं खूपच मन खराब आहे. एवढं खराब मन नाही पाहिजे माणसाचं. हा पाय, तुला एक गोष्ट सांगू राहिलो मी, कान खोलून ऐकून घे. माया तर पोरी येतीनच. येतील ना बापा, आनंदीला तर बोलवलं ना. हां, ते तुमचीच पोरगी आहे का? माई बी पोरगी आहे ना. मी विशाखाबाईची बी गोष्ट करू राहिलो. आणि जर तुला पोरीची करायची जीवार येत असन तर आपल्या मायबापाची तर खुशीन चालली जाय. जोपर्यंत पोरी इथं राहतील तोपर्यंत तू आपल्या मायबापाची इथं राह. मी सक्षम पोरीचं करायला. चालली जाय तू आपल्या मायबापाची इथं. मी कसं पोरीला अधिक महिना करायला बोलू राहिलो, तू चालली जा त्या मायबापाची इथं अधिक महिना करायला. काय बापा, काही बोलता का? तिथं आता माय कोण अधिक महिना करणार? माय मायबाप तर आहे नाही. भाऊ आहे तर भाऊ ताईच्या पोरीला बोलवून अधिक महिना करायला का मला बोलवेन? मला फोन नाही केला, काही नाही केला ताईनं, मी कशी काय जाणार? गोकुळा, तुले बी मायबाप नाही आहे, विशाखाबाईले बी मायबाप नाही आहे, तुले बी माहेर नाही आहे आणि त्या पोरीले बी माहेर नाही आहे. तू येऊन जास्त दुःख कोण समजू शकेल त्या पोरीचं? तू ना तर उलट तिचं जास्त दुःख समजायला पाहिजे. बाईचं दुःख नाही समजत. काय कामाचं गोकुळा, काय कामाचं? खरं गोकुळा, खूप छोट्या मनाची आहे तू, खूपच छोट्या मनाची आहे. माणूस पैशानं मोठं नसते होत गोकुळा, मनानं मोठं होत असते. ओ बापा, बस झालं, समजलं मला, समजलं. माई गलती समजली मला. मी आता विशाखाला कधीच काही म्हणीन नाही, कधीच काही बोलीन नाही. माफ करून द्या मला, माफ करून द्या. तुम्ही ना तर माझे डोळेच खोलले. बिना मायबापाच्या पोरीसोबत मी लय खराब केलं. माफ करून द्या मला. मला माफी नको मागू, त्या पोरीला माफी माग. मी विशाखाला बी माफी मागतो. आता लावतो फोन. फोन नको लावू, आपण डायरेक्ट उद्या त्याच्या घरीच जाऊ, आपल्या पोरीला घ्यायला. हो, बरोबर बोलले तुम्ही. आपण आपल्या पोरीला घ्यायला जाऊ. एक पोरगी नाही आपल्याला, 2 पोरी आहे. दोघीला घेऊन येऊ, दोघीचा अधिक महिना करू. मी बी येतो तुमच्यासोबत उद्या आणि आपल्या दोन्ही पोरीला घेऊन येतो आणि विशाखाला माफी बी मागतो. हेच माझं प्रायश्चित होईल. बरं ठीक आहे, उद्या जाऊ मग सकाळीच. हो ठीक आहे.